नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. द मोस्ट अवेटेड यूपीएससी नोटिफिकेशन या वर्षाचं आलेलं आहे आणि आत्ता माझ्या समोर आहे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचं हे नोटिफिकेशन. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या यूपीएससी नोटिफिकेशनमध्ये कोणकोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आपण यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्लिकेशन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कालच हे नोटिफिकेशन आलेलं आहे 4 फेब्रुवारीला आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 24/2/2026 म्हणजे 24 फेब्रुवारी. आता युपीएससीने नेहमीप्रमाणे आपल्याला या सगळ्या नोटिफिकेशनमध्ये खूप सारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी इन्स्ट्रक्शन मधल्या महत्त्वाच्या बाबी मी इथे हायलाईट केलेल्या आहे. तर वन बाय वन आपण त्यातल्या महत्त्वाच्या बाबींकडे जाणार आहोत. गेल्या 1 वर्षापासून तुम्ही बघितलं असेल की युपीएससीने आपल्याला एक ओटीआर क्रिएट करायला सांगितला होता. वन टाइम रजिस्ट्रेशन ओटीआर प्रोफाईल होतं. त्याच धर्तीवरती युपीएससीने या वर्षामध्ये तेच ओटीआर पुढे कंटिन्यू केलेलं आहे. फक्त त्याच्या नावामध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की त्याच्यामध्ये युपीएससीने आपल्याला जे ऍप्लिकेशन करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत. जे विद्यार्थी जे ऍस्पायरंट पहिल्यांदाच या परीक्षेसाठीचा फॉर्म भरणार आहेत, मग युपीएससीने कंडक्ट केलेली कोणती परीक्षा असो त्यांना 4 मॉड्यूल्समध्ये हा फॉर्म भरावा लागणार आहे. 4 मॉड्यूल्स आहेत. त्याच्यातलं पहिलं जे मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपले सगळे बेसिक डिटेल्स आपल्याला मेन्शन करावे लागतील. त्याच्यानंतर असणारे युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये आपला URL म्हणजे युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होणार आहे. तिसरं जे मॉड्यूल त्याच्यातलं आहे ते कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म आहे. सगळ्या परीक्षांसाठी तो कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. आणि चौथं त्यातलं जे मॉड्यूल आहे ते एक्झामिनेशन स्पेसिफिक मॉड्यूल आहे. म्हणजे जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची तयारी करत आहात, तुम्ही पहिल्यांदाच हा फॉर्म भरणार आहात, तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल, तुमचा URN जनरेट होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म त्याच्यामध्ये भरून ठेवावं लागणार आहे. आणि जर तुम्ही आता सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला चौथं मॉड्यूल हे एक्झामिनेशन स्पेसिफिक असणार आहे. समजा तुम्ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी अप्लाय करताय, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेससाठी अप्लाय करताय किंवा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झामिनेशनसाठी अप्लाय करताय, तर तुम्हाला चौथं जे मॉड्यूल आहे ते एक्झामिनेशन स्पेसिफिक मॉड्यूल असणार आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला हे मॉड्यूल जे आहे ते upsconline.nic.in ह्या वेबसाईटवरती जाऊन भरावायचे आहेत. जे विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करतात त्यांनी ऑलरेडी अशा प्रकारचे मॉड्यूल्स हे त्यांच्या एमपीएससी अकाउंटमध्ये क्रिएट केलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही जर यापूर्वी एमपीएससीचा फॉर्म भरला असेल तर साधारणतः त्याच धर्तीवरती आपल्याला हे मॉड्यूल क्रिएट करायचे आहेत. आपण एमपीएससीचा परीक्षेची कोणतीही जाहिरात आल्यानंतर फक्त त्या जाहिरातीवरती क्लिक करतो, आपला ऑलरेडी डेटा तिथे भरलेला असतो आणि मग त्या जाहिरातीमधल्या तपशिलानुसार आपल्याला फक्त त्या वेगळ्या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करायचं आहे. तसं इथून पुढे आपल्याला युपीएससीच्या परीक्षांसाठी होताना दिसणार आहे. 3 गोष्टी कायम त्याच्यामध्ये राहणार आहेत. मी पुन्हा सांगतो, आपला अकाउंट आपण क्रिएट करणार आहोत, आपला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यामध्ये असणार आहे, कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म असेल आणि एक एक्झामिनेशन स्पेसिफिक मॉड्यूल त्याच्यामध्ये असणार आहे. इथं आपल्याला युपीएससीने एक स्पेसिफिक सूचना सांगितलेली आहे की एकदा का तो URN नंबर जनरेट झाला, हा URN नंबर विच इज कॉमन फॉर ऑल द एक्झामिनेशन्स ऑफ कमिशन, याचा अर्थ आपला URN नंबर हा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असल्यासारखा आहे, तो कायम राहणार आहे आणि तो आपल्याला सातत्याने बदलता येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे URN हॅज टू बी रजिस्टर्ड ओनली वन्स इन अ लाईफ टाइम. म्हणजे ऍज लॉंग एज तुम्ही ही परीक्षा देत आहात, युपीएससीच्या कोणत्याही परीक्षेला अप्लाय करणार आहात, तुमचा URN हा कायम राहणार आहे. बरे तुम्ही 1 अटेम्प्ट द्या, 2 अटेम्प्ट द्या, 6 अटेम्प्ट द्या, तुमचा URN हा सगळ्या अटेम्प्टसाठी आणि सगळ्या परीक्षांसाठी कॉमन असणार आहे. नेहमीप्रमाणे युपीएससीने आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्या डिटेल इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये दिलेले आहे. जेव्हा तुम्ही upsconline.nic.in वेबसाईटला जाणार आहात, तिथे लॉग इन केल्यानंतर जेव्हा तुम्हाला हे 4 मॉड्यूल्स त्याच्यामध्ये दिसतील, प्रत्येक मॉड्यूल वाईज त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. मॉड्यूल क्रिएट करताना सुरुवातीला लॉग इन करताना मात्र तुम्हाला थोडी खबरदारी घ्यावी लागेल. त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं की फर्स्ट गो थ्रू दिस इन्स्ट्रक्शन. ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मधून तुम्हाला एकदा तुम्ही व्यवस्थित त्या इन्स्ट्रक्शन वाचणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमच्या मनातल्या ज्या काही सगळ्या शंका ज्या आहेत त्या त्याच्यातून दूर होणार आहेत. ह्याच्यामध्ये एक आवर्जून गोष्ट युपीएससीने सांगितलेली आहे, ऍप्लिकंट्स आर स्ट्रॉंगली ऍडवाइज्ड टू यूज देअर आधार कार्ड ॲज ID डॉक्युमेंट्स फॉर इझी एफर्टलेस अँड सीमलेस व्हेरिफिकेशन. म्हणजे त्यांनी तुम्हाला आधार नंबर जो आहे आपला त्याच्यामध्ये नमूद करायला सांगितलेला आहे. जर आधार नंबर तुम्ही नमूद केला असेल तर आपलं आयडेंटिफिकेशन हे खूप इझी होणार आहे. आपल्याला माहिती आहे की OTPच्या द्वारे त्याचं ऑथेंटिकेशन केलं जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आधार नंबर त्याच्यामध्ये मेन्शन केला असेल, तुम्ही प्रोफाईल क्रिएट करताना तुमच्या ते लक्षात येईल. त्यामुळे तुमच्याकडे आधार असणं आवश्यक आहे. आधार नसेल तर त्याला पर्याय काय आहे हे कमिशननी पुढच्या एका महत्वाच्या बाबींमध्ये सांगितलं आपल्याला दिसतं. परत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला हे सगळे रूल्स पण वाचावे लागणार आहेत. अर्थात हे रूल्स त्या गॅझेट ऍप्लिकेशनमध्ये गॅझेट नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले असतात. कमिशन आपल्याला हेही सांगतं की आपलं जे कॅन्डिडेचर आहे ते प्युअरली प्रोव्हिजनल असणार आहे, सब्जेक्ट टू सॅटिस्फाईंग द प्रिस्क्राइब्ड एलिजिबिलिटी कंडिशन. म्हणजे केवळ आपण परीक्षेसाठी ऍप्लिकेशन केलं, फॉर्म भरला, आपला प्रोफाईल क्रिएट केलं, याचा अर्थ आपण पुढे जातो असं नव्हे. तर आपलं जे कॅन्डिडेटचर आहे ते अगदी सिलेक्शन आणि पोस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रोव्हिजनल असणार आहे.
त्याच्यानंतर कमिशनने आपल्याला सांगितलेलं हाऊ टू अप्लाय आपण ऑलरेडी बोललो. upsconline.nic.in वरती तुम्हाला जायचं आहे. आपला URN त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे, कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे आणि चौथं मॉड्यूल त्याच्यातलं असणार आहे एक्झामिनेशन स्पेसिफिक मॉडेल. कमिशनने आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपला जो URN प्रोफाईल असेल, ज्याला तुम्ही आधी UTR या नावाने ओळखत होता, ते आपल्याला एकदा अपडेट करता येणार आहे. म्हणजे मी जर समजा आज माझं हे प्रोफाईल क्रिएट केलं, युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबरवाला प्रोफाईल जर क्रिएट केलं आणि उद्या माझ्या लक्षात आलं की मला त्याच्यामध्ये काही बदल करायचा आहे, तर ड्युरिंग एंटायर लाईफ स्पॅन ऑफ एक्झामिनेशन मला तो एकदा बदल करता येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपलं URN प्रोफाईल क्रिएट करताना काळजी घ्यायची आहे. ते सबमिट करण्यापूर्वी तुम्ही त्यातल्या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजे. तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्याने बदल करता येणार नाही. ते URN मध्ये सांगितलेलं आहे. यावर्षी एक महत्वाची ऍडिशन आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्याच्यामध्ये त्यांनी नोट नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे लाईव्ह फोटो फॉर फिलिंग अप कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. आपल्याला आपला फॉर्म भरत असताना आपला लाईव्ह फोटो कॅप्चर त्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्ही जो फोटो तिथे अपलोड करणार आहात, तो अपलोड करते वेळचा फोटो आणि तुमचा लाईव्ह कॅप्चरिंग मधला फोटो ह्याच्यामध्ये खूप फरक असता कामा नाही. तुम्ही जर बियर्ड असलेला फोटो अपलोड करत असाल आणि तुम्ही जर आता लाईव्ह फोटोमध्ये तुमची क्लीन शेव असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा अगदी उलट तुम्ही क्लीन शेव चा फोटो अपलोड करता आणि तुमची बियर्डवाला फोटो हा लाईव्ह कॅप्चर होत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना मी या निमित्ताने आवाहन करेल की तुम्ही जसे दिसतात तशाच प्रकारचा लाईव्ह फोटो अपलोड होईल याची त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही जो फोटो अपलोड करणार आहात प्लस लाईव्ह फोटो ह्याच्यामध्ये फारसा फरक त्याच्यामध्ये असता कामा. अलीकडे बऱ्याच विद्यार्थी जे आहेत ते फॅशन स्टेटमेंट म्हणून बियर्ड वगैरे ठेवतात. तर आमच्या सगळ्यांचं या निमित्ताने सगळ्यांना आव्हान असेल की जर मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचणार असाल तर इंटरव्ह्यूला आपण हे रिकमेंड करतो की तुम्ही क्लीन शेव जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुमच्या फोटोमध्ये आणि तुमच्या प्रत्यक्ष दिसण्यामध्ये फारशी तफावत असता कामा नाही, याची काळजी आपल्याला त्यामध्ये घ्यावी लागणार आहे. अजून एक महत्वाचा बदल जो UPSCने यावर्षी आपल्याला सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये आहे अपलोडिंग ऑफ सिग्नेचर. त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ऍप्लिकंट्स आर रिक्वायर्ड टू साइन 3 टाइम्स. आपल्याला किती सह्या करायच्या आहेत? 3 सह्या करायच्या आहेत. वन बिलो द अदर, एकाखाली एक 3 सह्या करायच्या आहेत ऑन ए प्लेन व्हाईट पेपर युझिंग ब्लॅक इंक. हे लक्षात घ्या, युझिंग ब्लॅक इंक कॅन अपलोड द सेम वाईल फिलिंग अप द कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुम्हाला जी सही करायची आहे ती एकदा, दोनदा आणि 3दा, एकाखाली एक अशा 3 सह्या तुम्हाला करायच्या आहेत. ब्लँक पेपरवरती करायच्या आहेत. काळ्या शाईचा पेन वापरून तुम्हाला त्या सह्या करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला अपलोड करायच्या आहेत, जेणेकरून त्या सहीमध्ये फारशी डिस्क्रिपन्सी येणार नाही. परीक्षेमध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या गैरप्रकाराला पूर्णपणे प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने लाईव्ह फोटो कॅप्चरिंग आहे, आपली सिग्नेचर आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं फोटो आणि सिग्नेचर याची आपल्याला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. याच्यामध्ये UPSCने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आपल्याला आपलं कुठलंही ऍप्लिकेशन विड्रॉ करता येणार नाही. कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू विड्रॉ देअर ऍप्लिकेशन आफ्टर द सबमिशन ऑफ द सेम. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत आपल्याला आपलं ऍप्लिकेशन हे विड्रॉ करता येत होतं विड्रॉवल विंडोमध्ये. परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर विड्रॉवल करता येणार होतं, मात्र आता तशी फॅसिलिटी याच्यामध्ये असणार नाही. तर आपल्याला आपलं ऍप्लिकेशन विड्रॉ करता येणार नाही. त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्वाची सूचना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यांनी असं सांगितलेलं आहे कॅन्डिडेट शुड हॅव डिटेल्स ऑफ 1 फोटो आयडेंटिटी कार्ड. एक फोटो आयडी कार्ड आपल्याकडे असायला पाहिजे. अर्थात ते कुठलं असायला पाहिजे? आधार चालणार आहे, EPIC म्हणजे इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी कार्ड चालणार आहे, पॅन चालणार आहे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, एनी अदर फोटो आयडी इश्यूड बाय स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि हेच फोटो आयडीचे डिटेल्स आपल्याला आपल्या URN प्रोफाईलमध्ये नमूद करायचे आहेत. म्हणजे त्यातलं कुठलाही फोटो आयडी तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहात. आधार चालणार आहे, पॅन चालणार आहे, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट किंवा राज्य किंवा केंद्र सरकारमार्फत आपल्याला अधिकृत केलेलं कुठलं आयडी कार्ड त्याच्यामध्ये चालणार आहे. मगाशी तुम्ही बघितलं असेल तर एक सूचना अशी पण केली होती की तुम्ही आधारचा त्याच्यामध्ये उपयोग करा. आधार हे डिझायरेबल मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आधारचा उपयोग केला तर ते अतिशय सिमलेस होणार आहे. पण इथं आपल्याला हा पर्याय पण दिसतो की तुम्ही URN प्रोफाईल क्रिएट करताना तुमच्या कुठल्याही इतर फोटो आयडी त्याच्यामध्ये वापरू शकता. महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्या एक अडचण हा फॉर्म भरताना येत आहे. आपल्याला UPSCचा फॉर्म भरताना त्यांनी अशी सूचना केलेली आहे की तुम्ही तुमचा फॉर्म भरताना तुमचं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसं तुम्ही टाका. आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवरती आपलं पहिलं सरनेम असतं, नंतर फर्स्ट नेम असतं, नंतर वडिलांचं नाव असतं. सरनेम, फर्स्ट नेम आणि वडिलांचं नाव हे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटमध्ये आपण टाकतो. परंतु जर तुमचा आधार किंवा इतर फोटो आयडेंटिटी कार्ड असेल त्याच्यामध्ये जर तुमचा फर्स्ट नेम असेल, मिडल नेम असेल आणि नंतर सरनेम असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत असं लक्षात आलेलं आहे. कारण तुम्हाला UPSCच्या सूचनेनुसार वरती फॉर्म भरताना मॅट्रिक्युलेशन प्रमाणे भरायचं आहे आणि जेव्हा तुम्ही आधारचा तपशील त्याच्यामध्ये भरता नावामध्ये मिसमॅच होत आहे असं त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे. आणि हा प्रॉब्लेम महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये काय करता येईल ह्याच्या उत्तराचा आपण सगळेच शोधात आहोत. लवकरच तुम्हाला त्याचा काहीतरी अपडेट
मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना किंवा जर तुम्हाला अशा प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एकदा कन्सल्ट करायला हरकत नाही. जर तुमचं नाव आधारमधलं सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम असं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. याच्यामध्ये एक छोटा पर्याय असा असू शकतो की आपल्याला आपल्या आधारवरचं नाव चेंज करता येऊ शकतं. जर आपल्याकडे पुरेशी विंडो असेल आणि आपलं आधारमधलं नाव हे वेळेत चेंज होणार असेल तर आपण आपलं सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम अशा प्रकारातलं आधारचं नाव बदलू शकतो. आणि आधारचं नाव जर वेळेत बदलून आपल्याला ते करता आलं तर आपल्याला फॉर्म भरताना कोणती अडचण येणार नाही. जर तुमच्या नावामध्ये फार मिसमॅच असेल तर कृपया फॉर्म भरण्याची गडबड करू नका. आपल्याला जर इतर फोटो आयडेंटिटीचं ऑप्शन त्याच्यामध्ये असेल, त्याच्यामध्ये जर तुमचं नाव, सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम असेल तर तुम्ही त्या पण फोटो आयडेंटिटीचा विचार करू शकता. एकदा तुम्ही याच्यामध्ये तुमच्या सिनियरशी किंवा शिक्षकांशी सल्लामसलत करायला हरकत नाही. त्यामुळे ही एक महत्वाची सूचना आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा घटक त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो आहे लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन. तर आपले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते सबमिट करण्याची शेवटची तारीख काय आहे तर आहे 24 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर ही वेळ तुम्ही नीट लक्षात घ्या. साधारणतः आपण एमपीसी ऍप्लिकेशन जेव्हा करायला जातो तर शेवटच्या दिवसाची अगदी 11:59 वेळ त्याच्यामध्ये दिलेली असते. मात्र युपीएससीने आपल्या नोटिफिकेशनमध्ये ती वेळ 6 पर्यंतच निर्धारित केलेली आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार असेल तर मला तो 6च्या पूर्वी भरावा लागेल, अन्यथा ती लिंक डिसेबल होणार आहे. ई ऍडमिट कार्ड जे आहेत ते आपल्याला कसे मिळणार आहेत. पूर्वी युपीएससी जे ऍडमिट कार्ड्स आहेत परीक्षांचे ते पोस्टाने आपल्याला पाठवायची, परंतु आता ते पोस्टाने पाठवले जात नाही, ते आपल्याला ऑनलाईनच उपलब्ध करून दिले जातात. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ई ऍडमिट कार्ड्स आहेत हे परीक्षेचा जो आठवडा असेल त्याच्या शेवटचा आठवडा, त्याच्या आदला जो आठवडा असेल लास्ट वर्किंग डेच्या दिवशी आपल्याला ते मिळणार आहे. म्हणजे आपली परीक्षा पुढच्या रविवारी जर असेल तर या आठवड्यातल्या शुक्रवारी, साधारणतः शुक्रवार त्यांचा लास्ट वर्किंग डे असतो, तर शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे पुढचा आठवडा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एक आठवडा आधी शुक्रवारच्या संध्याकाळी आपल्याला ऍडमिट कार्ड त्याच्यामध्ये मिळणार आहेत. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स आहेच हे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये आपलं उत्तर चुकलं असेल तर त्याला आपल्याला पेनल्टी द्यावी लागणार आहे. ऑनलाईन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल पण याच्यामध्ये क्रिएट केलं गेलेलं आहे. ही गेल्या 2-3 वर्षापासून युपीएससीने आपल्याला दिलेली सुविधा आहे. आपली परीक्षा झाल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून पुढे 5 दिवस म्हणजे एकूण परीक्षा झाल्यापासून आपण जर दिवस काउंट केलं तर पुढच्या 8 दिवसांपर्यंत आपल्याला हे क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन करता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की इन अ टाइम फ्रेम ऑफ 5 days, 5 दिवसांमध्ये आपल्याला ते करता येणार आहे. फ्रॉम द 3rd डे ऑफ एक्झामिनेशन डेट टू 6 PM ऑफ द 7th डे. म्हणजे रविवारी आपली जर एक्झामिनेशन झाली तर सोमवारचा दिवस जाईल, मंगळवारचा दिवस जाईल, बुधवारपासून पुढे 5 दिवस आपल्याला हे ऑनलाईन क्वेश्चनचं रिप्रेझेंटेशन देता येणार आहे. आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर, त्याच्याबद्दल काही शंका असतील, तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने पाठवायचं आहे. नो रिप्रेझेंटेशन बाय ईमेल, पोस्ट, हँड ऑर बाय एनी अदर मोड शाल बी ऍक्सेप्टेड. ते तुम्हाला तशा प्रकारे करता येणार नाही, पोस्टाने पाठवता येणार नाही, ईमेल करता येणार नाही. त्या पोर्टलवरतीच जाऊन तुम्हाला तशा पद्धतीने त्याचं सबमिशन करायचं आहे. त्याची विंडो एकूण आहे 5 दिवसांची. परीक्षा झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी ती विंडो सुरू होईल. ते पुढे 5 दिवस आपल्याला ही विंडो त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. सर्व ऍस्पिरंटच्या मदतीसाठी हेल्पडेस्क आहे. त्याचा ईमेल आयडी पण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, upscsoap@nic.in. याच्यावरती पण आपण आपले ईमेल त्याच्यामध्ये पाठवू शकतो. त्याच्यामध्ये वर्किंग डेज वरती ती ऍप्लिकेशन विंडो ओपन असताना आपल्याला याच्यावरती ईमेल पाठवता येणार आहे. हेल्पलाईन नंबर पण त्याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही ऍस्पिरंट असाल तर हा हेल्पलाईन नंबर आणि हे ईमेल आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्हाला काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन हवं असेल, तुम्ही याच्यावरती ईमेल करू शकता. चेंज ऑफ स्क्राईब, जे विद्यार्थी दिव्यांग कॅटेगरीमध्ये येतात त्यांना जर स्क्राईब हवा असेल तर त्यांनी कमिशनला आधी कळवणं अपेक्षित आहे. आणि अगदी परीक्षेच्या 7 दिवस आधीपर्यंत पण त्यांना आपला स्क्राईब बदलता येणार आहे. स्क्राईबचं क्वालिफिकेशन पण त्यांनी सांगितलेलं आहे की जनरली स्क्राईब आहे तो ग्रॅज्युएशनपेक्षा खालच्या शैक्षणिक पात्रतेचा असावा. मॅट्रिक्युलेशन ते बिलो ग्रॅज्युएशन या दरम्यानचा तो स्क्राईब असावा. ज्या कॅन्डिडेट्सना, दिव्यांग कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सना स्क्राईब हवा आहे त्यांना तसं कमिशनला कळवायचं आहे. त्याचे तपशील तुम्हाला त्याच्यामध्ये भरावे लागणार आहेत. अगदीच कोणत्या अपरिहार्य कारणामुळे जर तुम्हाला स्क्राईब बदलावा लागणार असेल तर तुम्हाला 7 दिवसापर्यंत, अगदी परीक्षेच्या आदल्या आठवड्यापर्यंत तो स्क्राईब बदलण्याची मुभा आहे. मोबाईल फोन्स आर बॅन्ड इन एनी एक्झामिनेशन प्रिव्हायसेस हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ही एक महत्वाची सूचना आहे. पॉईंट नंबर 10 वरती सांगितलेली. प्रत्येक कॅन्डिडेटनी त्यांनी सांगितले कॅन्डिडेट शुड रीच द व्हेन्यू ऑफ द एक्झामिनेशन वेल इन टाइम ॲटलीस्ट 30 minutes प्रायर टू द कमेन्समेंट ऑफ इच सेशन. किमान 30 मिनिटं आधी पोहोचा असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. फेस आयडेंटिफिकेशन आहे, बाकी सगळे केवायसी त्याच्यामध्ये आपल्याला करावे लागणार आहे. त्यामुळे आपण 30 मिनिटं किमान आधी होणं अपेक्षित आहे. साधारणतः 1 तास तरी आपण आधी जायला पाहिजे. फेस ऑथेंटिकेशन फॉर द कॅन्डिडेट्स ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू, ही न्यू एडिशन त्याच्यामध्ये आहे. इन ऑर्डर टू एन्श्युअर अ सिक्युअर
and smooth examination process. The candidate will be required to undergo face authentication at the examination venue mandatorily. त्याच्यामध्ये आपला ऑप्शन नाही, आपल्याला कंपल्सरी करावं लागणार आहे. एक्झामिनेशनचा फॉर्म भरताना पण आपला लाईव्ह फोटो कॅप्चर होणार आहे आणि ही पण फॅसिलिटी याच्यामध्ये आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू एंटर द एक्झामिनेशन वेन्यू वेल इन टाइम फॉर द फेस ऑथेंटिकेशन, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन अँड फ्रिस्किंग. ही न्यू एडिशन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ती खबरदारी घ्यावी लागणार आहे की वेळेत आपल्याला पोहोचावं लागणार आहे. तर फेस ऑथेंटिकेशन त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ही एक महत्वाची सूचना आहे. गव्हर्नमेंट ट्राय टू हॅव वर्कफोर्स विच रिफ्लेक्ट द जेंडर बॅलन्स अँड विमेन कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू अप्लाय. महिला उमेदवारांनी अधिकाधिक ऍप्लिकेशन करावं असं आवाहन या निमित्ताने केलेलं आहे. ह्या परीक्षेचे जे काही रूल्स आहेत, आपली जी परीक्षा आहे ती अर्थात 24 फेब्रुवारीला होणार आहे. त्याचे रूल्स 4 तारखेच्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेली आहेत. जर तुम्हाला ते सगळे रूल्स वाचायचे असतील तर तुम्ही सगळं डिटेल गॅझेट नोटिफिकेशन बघू शकता. त्याच्यामध्ये तो सगळा तपशील दिलेला आहे. ही जी एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये एकूण नंबर ऑफ सर्व्हिसेस ह्या 23 आहेत. नंबर ऑफ सर्व्हिसेस याच्यामध्ये किती आहेत? 23 सर्व्हिसेस आहेत. अंदाजे वॅकन्सीज याच्यामध्ये या वर्षीचे जे आहेत ते 933 इतके आहेत. 23 सर्व्हिसेससाठी ही परीक्षा होणार आहे. 933 वॅकन्सीज आहेत. त्यातल्या 33 वॅकन्सीज आहेत त्या पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी यांच्यासाठी राखीव झालेले आहेत आणि बाकी मग त्याचं ब्रेकअप याच्यामध्ये सांगितलेलं आहे. साधारणतः 933 वॅकन्सी त्याच्यामध्ये आहेत. दरवर्षी याच रेंजमध्ये वॅकन्सीज असतात. तर ही वॅकन्सीची संख्या त्याच्यामध्ये आहे. प्रतिभा सेतू पोर्टल फॉर द पब्लिक डिस्क्लोजर स्कीम, जी पूर्वीची पब्लिक डिस्क्लोजर स्कीम होती त्याला यावर्षी नाव दिलं गेलेलं आहे प्रतिभा सेतू पोर्टल. प्रतिभा सेतू पोर्टलमध्ये काय केलं जातं? जे ऍस्पायरंट इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, अनफॉर्च्युनेटली त्यांचं सिलेक्शन होत नाही, त्यांचा डेटा हा उपलब्ध करून दिला जातो जेणेकरून त्यांना इतर नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या त्यानिमित्ताने उपलब्ध होतात. डेटा अवेलेबल ऑन दिस पोर्टल शॅल बी रिस्ट्रिक्टेड फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ suitability of the candidates for the employment purpose only to these registered organization. अशा ऑर्गनायझेशनला हा डेटा अवेलेबल करून दिला जाणार आहे. त्या ऑर्गनायझेशन कोणत्या आहेत? एनी रजिस्टर्ड प्रायव्हेट कंपनी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, स्टॅट्युटरी अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे जे टॅलेंट तिथपर्यंत गेलेलं आहे त्यांना प्रतिभा सेतू पोर्टलच्या माध्यमातून ही संधी मिळणार आहे. यावर्षी पण जे विद्यार्थी 2023 च्या मुख्य परीक्षा पास होऊन फायनल स्टेज पर्यंत पोहोचले होते, परंतु 2023च्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना 2025च्या मध्यावरती खूप चांगली सुवर्ण संधी मिळाली होती. त्यातल्या जवळपास 280च्या आसपास विद्यार्थ्यांना प्रतिभा सेतू पोर्टल थ्रू मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्समध्ये रिक्रुटमेंटची संधी देण्यात आलेली आहे. ती पण अर्थात ग्रुप ए अशा प्रकारची गॅझेटेड पोस्ट आहे. तर त्या 280च्या आसपास सगळ्या ऍस्पायरंटला ती संधी मिळालेली आहे. अर्थात महाराष्ट्रातले बरेचसे सारे ऍस्पायरंट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ही खूप चांगली संधी आपल्याला ह्या निमित्ताने मिळणार आहे. अगदी आपलं फायनल सिलेक्शन नाही जरी झाले तरी प्रतिभा सेतू पोर्टल थ्रू आपल्याला रोजगाराच्या काही संधी निश्चितपणे उपलब्ध होणार आहेत. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये कन्सेंट देणं आवश्यक आहे. कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू गिव्ह देअर कन्सेंट ॲट द टाइम ऑफ फिलिंग द एक्झाम स्पेसिफिक मॉडेल. जे मॉड्यूल जे भरताना तुम्हाला त्याच्यावरती येस म्हणायचं की आपला डेटा अवेलेबल करून दिला तर चालणार आहे का, तुम्ही त्याच्यामध्ये येस म्हणा, ते त्याच्यामध्ये दिलं जाईल. तुम्हाला ती संधी त्याच्यामध्ये अर्थात मिळणार आहे. याच्यामध्ये अ लिस्ट ऑफ सर्व्हिसेस आयडेंटिफाईड सुटेबल फॉर द PWD कॅन्डिडेट हा तपशील दिलेला आहे. तुम्ही आवश्यकता असेल तर हा तपशील पाहू शकता. फक्त टेक्निकल सर्व्हिसेस सोडल्या तर बाकी सगळ्या सर्व्हिसेससाठी पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आहेत, म्हणजे दिव्यांग ऍस्पायरंट आहेत ते इलिजिबल आहेत. ह्या सगळा तपशील त्याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये येत असाल, तुम्हाला तो तपशील हवा असेल, तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी कोणते सेंटर्स आहेत, मी इथं महाराष्ट्रातले काही सेंटर्स हायलाईट केलेले आहेत. जर आपल्याला ते हवे असतील किंवा आपल्याला ती माहिती घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे एक परीक्षा केंद्र आहे, अगदी आधीपासून ते परीक्षा केंद्र आहे. जवळपास महाराष्ट्राला अगदी धारवाड हे एक परीक्षा केंद्र आहे. हैदराबाद आहे त्याच्यामध्ये. नंतर ऑफकोर्स पुणे हे आपलं परीक्षा केंद्र त्याच्यामध्ये आहे प्रिलिमसाठी. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतर सेंटर्समध्ये मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे आणि महाराष्ट्रात जवळ पणजी. साधारणतः 5 ते 6 सेंटर्स जे आहेत ते महाराष्ट्रातले विद्यार्थी साधारणतः ऑप्ट करतात. हे प्रिलिमचे सेंटर्स आहेत. एकूण प्रिलिमच्या सेंटरची संख्या 83 इतकी आहे, 83. त्याच्यानंतर मेन एक्झामिनेशनसाठी महाराष्ट्रातलं जे सेंटर आहे ते अर्थात मुंबई आहे. बरेचसे विद्यार्थी अहमदाबाद या सेंटरची निवड करतात, काही विद्यार्थी बेंगळुरू सेंटरची पण निवड करतात, बरेचसे विद्यार्थी दिल्लीमधून पण परीक्षा देतात, काही विद्यार्थी हैदराबादला पण जातात. आपण आपल्या सोयीने यातलं आपल्याला हवं ते सेंटर त्यामध्ये निवडू शकतो. अर्थात त्या सेंटरच्या वॅकन्सीज किती असतील याच्याविषयी पण UPSC त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात
Applicant should note that there will be ceiling on number of candidates allotted. Ceiling on number of candidates allotted to each of these centers except चेन्नई, दिसपूर, कोलकाता आणि नागपूर. म्हणजे ह्या 4 सेंटरला सिलिंग नाहीये. चेन्नई, दिसपूर, कोलकाता आणि नागपूर ह्या 4 सेंटरला ते सिलिंग नाहीये. म्हणजे 4 सेंटरला मर्यादा नाही. बाकीच्या सेंटरला नंबर ऑफ कॅन्डिडेटची मर्यादा आहे आणि ते देताना फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती अलॉट होणार आहे. फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉटमेंट, फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉटमेंट. अर्थात तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही. जेवढ्या काही उपलब्ध वॅकन्सीज आहेत त्या देखील प्रचंड असतात, त्यामुळे अगदी घाई करण्याची आवश्यकता नाही. अगदीच आपत्कालीन परिस्थितीमध्ये कमिशनला हे एक्झामिनेशन सेंटर बदलण्याची मुभा आहे. ही प्लॅन ऑफ एक्झामिनेशन आहे. ऑलरेडी तुम्हाला ती प्लॅन ऑफ एक्झामिनेशन काय आहे ती माहिती आहे. आपल्याला हे सगळे ऍप्लिकेशन्स ऑनलाईन करायचे आहेत हे आपल्याला माहिती असू द्या. ऑनलाईन करायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स पण जे आपल्याला मेन्शन करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत, ते देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे. मी डॉक्युमेंटच्या मुद्द्याकडे येणारच आहे की डॉक्युमेंट्स आपल्याला कोणकोणते हवे आहेत. Candidate should also note that no addition, deletion or any other changes are allowed in the online application form in any circumstances once it is submitted. तुम्ही बघितलं असेल तर आपलं URN, कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म आणि हे पहिले जे 3 मॉड्यूल्स आहेत ते ऑलमोस्ट फिक्स असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला URN मध्ये एकदा बदल करता येणार आहे. एक्झाम स्पेसिफिक मॉड्यूल आहे ते मात्र दरवर्षी प्रत्येक एक्झामनुसार वेगळं असू शकेल. त्यामुळे पहिले 3 मॉड्यूल भरताना खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर काय होणार 10 दिवसांमध्ये आपल्याला ते चेंजेस करण्याची मुभा त्याच्यामध्ये दिलेली आहे. द कमिशन शाल प्रोव्हाइड अ विंडो ऑफ 10 days आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. प्रिलिम्स रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला 10 दिवसांची विंडो मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो तपशील बदलवायचा आहे तो आपण त्याच्यामध्ये बदलू शकतो. अर्थात तपशील कुठला बदलतो? आपला एक्सपिरियन्स, जॉब एक्सपिरियन्स किंवा नंबर ऑफ अटेम्प्ट किंवा आपल्याला आधीच्या परीक्षेमध्ये कुठल्या सर्व्हिस अलोकेशन झाला असेल तर जो तपशील बदला योग्य आहे असा तपशील तुम्हाला बदलण्याची मुभा आहे. डेट ऑफ बर्थ सारखा जो तपशील आहे, नावासारखा जो तपशील आहे तो तपशील आपल्याला बदलण्याची मुभा नाही. आपला करस्पॉन्डन्स ऍड्रेस बदलू शकतो, आपला आधार नंबर मात्र बदलणार नाही. तर असे जे बदलणार योग्य तपशील आहेत ते मधल्या काळामध्ये जर चेंज झाले असतील तर ते आपल्याला निमित्ताने बदलता येणार आहेत. प्रिलिम्स नंतर पण ती सुविधा आहे आणि मेन एक्झामिनेशन नंतर पण ती सुविधा आहे. म्हणजे प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर एकदा ती संधी मिळणार आहे आणि मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर एकदा ती आपल्याला संधी मिळणार आहे. मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कोणती संधी त्याच्यामध्ये मिळणार आहे? तर कॅन्डिडेट कुठले डिटेल बदलू शकतो? तो काही एज्युकेशनल डिटेल्स आपले बदलू शकतो. समजा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे ते तुम्ही बदलू शकता. नंतर बाकीचे जे काही तपशील आहेत जसं याच्यामध्ये म्हटलेलं आहे करस्पॉन्डंट किंवा परमनंट पोस्टल ऍड्रेस बदललेला आहे. हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं अचीव्ह झालेलं आहे. काही अचिव्हमेंट तुम्ही मधल्या काळामध्ये केलेले आहेत. काही एम्प्लॉयमेंट तुम्हाला मिळाली असेल तर तोही तपशील तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. तुम्हाला आधी कुठली सर्व्हिस अलोकेट झाली असेल तोही तपशील त्याच्यामध्ये आपल्याला देता येतो. दरम्यानच्या काळामध्ये मॅरिटल स्टेटस आपलं बदललं असेल तर तेही आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करता येणार आहे. म्हणजे हे बदल काही आपल्याला बदल करता येणार आहेत पण त्या स्पेसिफिक विंडोमध्येच ते आपल्याला बदल करता येणार आहे. वेळोवेळी कमिशनच्या वेबसाईटला व्हिजिट करत राहा असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला इथे सर्व्हिस प्रेफरन्सेस पण द्यायच्या आहेत. जर आपण कुठलाही सर्व्हिस प्रेफरन्स दिला नाही तर आपल्याला सर्व्हिस अलोकेशनसाठी कन्सिडर केलं जाणार नाही हे पण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कॅडर पॉलिसीबद्दल पण त्यांनी ह्याच्यामध्ये एक बाब नमूद केलेली आहे की आपल्याला आपलं होम कॅडर कोणतं आहे ते देखील त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. युपीएससीनी ज्या कारणामुळे खरं तर नोटिफिकेशन डिले झालं ती युपीएससीची कॅडर पॉलिसी जी आहे ती घोषित केलेली आहे. अत्यंत गुंतागुंतीची अशा प्रकारची ती कॅडर पॉलिसी आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर आपण त्याच्याविषयी निश्चितपणे चर्चा करू शकतो. बाकी एलिजिबिलिटी कंडिशन्स आहेत त्या नेहमीचेच आहेत. भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. एज क्रायटेरिया सगळ्यांनी आवर्जून लक्षात घ्यावा. एज क्रायटेरियामध्ये कमीत कमी वय 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त वय किती असू शकतं? 32. म्हणजे आपलं कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त वय 32 असू शकतं. अर्थात हे जनरल कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे कुठला ऍस्पायरंट याच्यामध्ये अप्लाय करू शकतो तर ज्यांचा जन्म हा 2 ऑगस्ट 1994 म्हणजे 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2005 या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे असेच ऍस्पायरंट या परीक्षेसाठी इलिजिबल असू शकतात. म्हणजे 2 ऑगस्ट 1994 ला कमीत कमी जास्तीत जास्त 32 वर्ष नसावेत. 1 ऑगस्टला 2005 ला कमीत कमी 21 वर्ष असं साधारणतः एज ब्रॅकेट आहे. 32 मॅक्सिमम एज लिमिट फॉर जनरल कॅटेगरी आहे आणि जर बाकीचे कॅटेगरीचे ऍस्पायरंट असतील तर त्यांना त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि ते रिलॅक्सेशन किती आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अप टू द मॅक्सिमम ऑफ 5 years 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर कॅन्डिडेट एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये असेल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर कॅन्डिडेट ओबीसी मध्ये असेल तर म्हणजे
ओपन कॅटेगरीचं एज 32 वर्ष आहे. SC ST मध्ये असाल तर 37 वर्षापर्यंत परीक्षा देता येणार आहे. ओबीसी मध्ये ही परीक्षा 35 वर्षापर्यंत देता येणार आहे. जर डिफेन्स पर्सनल असतील, जे डिसेबल्ड झाले असतील कुठल्याही एखाद्या मोहिमेदरम्यान, त्यांना 3 वर्षांचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल, तुम्ही तुमचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन कंप्लीट केलेलं आहे, तुम्ही रिटायर्ड झालेला आहात, तर त्या केसमध्ये हे एज रिलॅक्सेशन आपल्याला 5 वर्षांचं मिळणार आहे. म्हणजे एज रिलॅक्सेशनचा मुद्दा ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही तुमचं वय जर 32 वर्षांपेक्षा कमी असेल, मग तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला जेव्हा तिथे प्रश्न विचारला जाईल तुम्ही एज रिलॅक्सेशन क्लेम करता का, तिथे तुम्हाला नाही म्हणायचं आहे. जर तुमचं वय 32 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही ओबीसी SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशनला येस म्हणावं लागेल. पण तुमचं वय 32 पेक्षा कमी आहे, तुमचं वय 32 पेक्षा कमी आहे, तुम्ही ओपन ओबीसी SC ST मध्ये असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन क्लेम करण्याची गरज नाही. वय 32 पेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला एज रिलॅक्सेशन क्लेम करावं लागणार आहे फॉर ओबीसी SC ST आणि दिव्यांग कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सना. तर हे एज रिलॅक्सेशनच्या बाबतीमध्ये तो मुद्दा आहे. हे सगळे रिलॅक्सेशन्स किती आहेत कुठल्या कुठल्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटना ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. एक्स सर्व्हिसमनची डेफिनेशन पण याच्यामध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा आपला प्रोफाईल क्रिएट करणार आहोत तर त्या प्रोफाईलमध्ये आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन करायची आहे, जन्मतारीख. तर जन्मतारीख कुठली असायला पाहिजे, ती कुठे नमूद केलेली असावी, तर ती मॅट्रिक्युलेशन ऑर सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये असायला पाहिजे. म्हणजे आपलं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती आपली जन्मतारीख असते, तर ती जन्मतारीख त्या केसमध्ये ग्राह्य धरली जाणार आहे. किंवा जर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर त्यावरची जन्मतारीख ग्राह्य धरली जाणार आहे. इतर कोणत्याही डॉक्युमेंटवरची जन्मतारीख गृहीत धरली जाणार नाही. कृपया याची नोंद घ्या. इतर कोणतेही डॉक्युमेंट आम्ही एक्सेप्ट करणार नाही हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जन्मतारीख ही नमूद करत असताना आपल्याला ती विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा कॅन्डिडेट शुड नोट दॅट ओनली द डेट ऑफ बर्थ ॲज रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन ऑर सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर इन अन इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट ॲज मेन्शन्ड इन अबोव पॅरा तेच याच्यामध्ये ऍक्सेप्ट केलं जाणार आहे. आणि तुम्ही जर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट बघितलं त्याच्यावरती आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते, मार्कशीट नव्हे तर आपलं पासिंग सर्टिफिकेट ते त्यांना बघायला पाहिजे. परत आपल्याला सूचना केलेली आहे, कॅन्डिडेट शुड नोट दॅट वन्स अ डेट ऑफ बर्थ हॅज बीन सबमिटेड बाय देम इन युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन प्रोफाईल कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म अँड एंटर्ड इन टू द रेकॉर्ड्स ऑफ कमिशन फॉर द पर्पज ऑफ ऍडमिशन टू अन एक्झामिनेशन नो चेंज विल बी अलाउड. म्हणजे तुम्हाला एकदा का डेट ऑफ बर्थ रेकॉर्ड झाली तर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. हे डेट ऑफ बर्थच्या बाबतीमध्ये आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, मस्ट होल्ड ए ग्रॅज्युएट डिग्री. तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे, अर्थात अधिकृत युनिव्हर्सिटीकडनं ती आपल्याला मिळालेली असावी ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते सुद्धा हे परीक्षेचा फॉर्म भरू शकतात, परीक्षेला अपीअर पण होऊ शकतात. Candidate who have appeared at the qualifying examination, maybe last year's examination, the passing of which would render them educationally qualified for the commission's examination but have not been informed of the result and also intend to appear at such a qualifying examination will also be eligible to the admission to the written part of civil service examination. म्हणजे मी शेवटच्या वर्षाला आहात, फॉर्म भरता येईल, प्रिलिम्स देता येईल, मात्र मुख्य परीक्षा लिहित असताना तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पास झाल्याचं काहीतरी प्रूफ असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे मार्कशीट असायला हवे, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असायला हवं, तरच तुम्हाला काय करता येणार आहे, मुख्य परीक्षा देता येणार आहे. तर त्याची पण आपण सगळ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. ओनली व्हॅलिड प्रूफ ऑफ पासिंग द क्वालिफाईंग एक्झामिनेशन, डिग्री सर्टिफिकेट, फायनल मार्कशीट, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट आर नॉर्मली इश्यूड टू द कॅन्डिडेट बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी आफ्टर द फॉर्मल डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मे बी ऍक्सेप्टेड. हे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट वाला एक मुद्दा आहे. साधारणतः किती अटेम्प्ट मिळतात आपल्याला, तर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट असेल तर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेटला 6 अटेम्प्ट मिळतात. 6 अटेम्प्ट और 32 इयर्स जे आधी संपेल ते. जर कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरी मधला असेल तर त्याला साधारणतः 35 वर्षापर्यंत परीक्षा देता येते. त्याचे नंबर ऑफ अटेम्प्ट आहेत त्या केसमध्ये 9 होऊ शकतात. कॅन्डिडेट जर 37 वर्षापर्यंत देऊ शकतो जर तो SC किंवा ST कॅटेगरी मधला असेल. सो 21 ते 37 वर्षामध्ये जेवढे अटेम्प्ट तुम्हाला मिळतात तेवढे अटेम्प्ट त्या ठिकाणी देता येतील. आणि जर दिव्यांग कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी,
तर तो त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये जेवढे अटेम्प्ट त्याला मिळतात, रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये तेवढे अटेम्प्ट त्याला मिळणार. उदाहरणार्थ, जर कॅन्डिडेट हा ओबीसी कॅटेगरी मधला असेल आणि तो दिव्यांग पण असेल तर त्याला किती अटेम्प्ट मिळणार आहेत? 9 अटेम्प्ट मिळणार आहे. कॅन्डिडेट हा SC SC असेल आणि तो दिव्यांग पण असेल तर त्याला अनलिमिटेड नंबर ऑफ अटेम्प्ट मिळणार आहेत. फक्त जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट आणि EWS कॅटेगरीचा कॅन्डिडेट जर त्याच्यामध्ये असेल तर त्याला 9 अटेम्प्ट मिळणार आहे. त्यासाठी तो दिव्यांग पण असणं आवश्यक आहे. म्हणजे कॅन्डिडेट जनरल कॅटेगरी किंवा EWS मध्ये आहे प्लस तो दिव्यांग असेल तर त्याला 9 अटेम्प्ट मिळणार आहेत. कॅन्डिडेट जनरल किंवा EWS मध्ये आहे परंतु दिव्यांग नाही, त्याला मात्र किती अटेम्प्ट मिळणार आहेत? 6 अटेम्प्ट मिळणार आहेत. तर तेही देखील यामध्ये नमूद केलेलं आहे. परीक्षेला जेव्हा तुम्ही जाता आणि परीक्षेला अपियर होता, तुम्ही तिथे हजर आहात म्हणून सही करता, त्याच वेळेस आपला अटेम्प्ट काउंट केला जाणार आहे. अदरवाईज आपला त्यामध्ये अटेम्प्ट काउंट केला जाणार नाही. रिस्ट्रिक्शन्स ऑन अप्लाइंग फॉर द एक्झामिनेशन, जर एखाद्या कॅन्डिडेटला गेल्या परीक्षेमध्ये IAS किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस मिळाली असेल तर त्याला परत परीक्षा देता येणार नाही. अशा कॅन्डिडेटनी प्रिलिम्स दिली असेल, तो प्रिलिम पासही झाला असेल आणि नंतर त्याला सर्व्हिस अलोकेशन झालं असेल IAS किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस, तर त्याला मुख्य परीक्षा देता येणार नाही. ज्याही कॅन्डिडेट इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये अलॉट झालेले आहेत त्यांना परत पुढच्या परीक्षेमध्ये, जर ती परत पुढची परीक्षा देत असतील तर पुढच्या परीक्षेमध्ये त्यांना इंडियन पोलीस सर्व्हिसला ऑप्ट करता येणार नाही, कारण ऑलरेडी त्यांना इंडियन पोलीस सर्व्हिस मिळालेली आहे. याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे रूल्स नमूद केलेले आहेत. हे रूल्स काय सांगतात त्याचा थोडक्यात आशय मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही ऑलरेडी गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेला आहात आणि तुम्हाला परत परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही ती परीक्षा देऊ शकता का नाही ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचा सर्वसाधारण अर्थ असा होतो, उदाहरणार्थ 2025 जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्याचा निकाल आता मार्च महिन्यामध्ये लागेल, त्यांना 2026ची पूर्वपरीक्षा देता येणार आहे प्रोव्हाइडेड त्यांना IAS किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस मिळालेली नाही. त्याचबरोबर त्यांनी फाउंडेशन कोर्स जॉईन केलेला आहे किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव्ह घेतलेली आहे. म्हणजे त्यांना ही परीक्षा एकदा अलॉट सर्व्हिस झाल्यानंतर एकदा देताच येणार आहे, पण त्यासाठी त्यांना काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं आवश्यक आहे. मात्र सबसिक्वेंट परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यांना ती देता येणार नाही. मग त्याच्यामध्ये हा थोडासा वेगळा बदल या ठिकाणी केलेला दिसतोय. त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. जर एखादा कॅन्डिडेट आहे त्याला 2025च्या परीक्षेमध्ये किंवा त्याच्या आधीच्या परीक्षेमध्ये कुठली तर सर्व्हिस मिळालेली आहे, त्यांनी त्याची वन टाइम ऑपॉर्च्युनिटी पण घेतलेली आहे ज्याच्यामध्ये तो त्या परीक्षेला पुन्हा बसलेला आहे. म्हणजे आपण एक उदाहरण दाखल घेतलं तर 25 मध्ये परीक्षा दिलेली आहे, त्याचा निकाल आता लागणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये एखाद्याला सर्व्हिस मिळाली तर त्याला 2026 किंवा 2027 अटेम्प्ट देता येणार आहे. तो वन टाइम रिलॅक्सेशन क्लेम करू शकतो. मात्र त्याला 2028 अटेम्प्ट द्यायचा असेल तर देता येणार नाही. आणि जर 2028 अटेम्प्ट द्यायचा असेल तर ही शी शॅल हॅव टू रिझाईन फ्रॉम द अलॉटेड सर्व्हिस, हे याच्यामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकदा सिलेक्ट झालेला असाल तर तुम्हाला परत परीक्षेला बसता येणार आहे एकदा, प्रोव्हाइडेड तुम्ही फाउंडेशन कोर्स जॉईन केलेला असेल, तुम्ही ती सर्व्हिस ऍक्सेप्ट केली असेल तर तुम्हाला एकदा चान्स मिळणार आहे, तुम्ही ती सबसिक्वेंटली परीक्षा देऊ शकता. पण त्याच्यानंतर जर परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला त्या केसमध्ये रिझाईन करणं अपेक्षित आहे. तर ही सूचना आवर्जून त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. अर्थात आपण जर तुम्ही सिलेक्ट झाला नसाल आणि तुम्ही प्रयत्न करता असाल त्यासाठी ही सध्या लागू होण्याचं काही कारण नाही. ज्यांचं ऑलरेडी 2025 मध्ये सिलेक्शन होईल त्यांना जर परत परीक्षा द्यायची असेल तर त्यांना ती एकदा देता येणार आहे. परत नेक्स्ट टाइम त्यांना द्यायची असेल तर त्यांना ती देता येणार नाही, असा ह्या सूचनेचा अर्थ होतो. मेडिकल फिजिकल स्टँडर्ड्स आपल्याला क्वालिफाय करायचे आहेत. फीचा तपशील ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. अर्थात प्रिलिम्सला 100 रुपयांची फी आहे, मेन्सला 200 रुपयांची फी आहे. SC ST आणि महिला कॅन्डिडेटना, दिव्यांग कॅन्डिडेटना कोणत्याही फीची आवश्यकता नाही. पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आर एक्झम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी प्रोव्हाइडेड दे आर अदरवाईज एलिजिबल, ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अप्लाय कसं करायचं? upsconline.nic.in वरती आपल्याला जाऊन अप्लाय करायचं आहे. URN नंबरचं प्रोफाईल आहे तुम्हाला एकदा चेंज करता येणार आहे. लाईव्ह फोटो कॅप्चरिंग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला एकदा वाचणं अपेक्षित आहे. सिग्नेचरचे इन्स्ट्रक्शन आपल्याला वाचणं अपेक्षित आहे. आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म विड्रॉ करता येणार नाहीये. हे फॅसिलिटी ऑफ स्क्राईब बद्दल सांगितलेलं आहे. ओके, ज्यांना स्क्राईब मिळतो त्यांना 20 मिनिट्स कॉम्पेन्सेटरी टाइम पण आहे प्रति तास, म्हणजे साधारणतः 1 तास त्यांना एक्झामिनेशनमध्ये एक्स्ट्रा मिळणार आहे. तो सगळा तपशील याच्यामध्ये सांगितलेला आहे. कॅन्डिडेट हू इज ऑर हॅव बीन डिक्लेअर्ड बाय द कमिशन टू बी गिल्टी ऑफ, म्हणजे अनफेअर प्रॅक्टिसेस जर तुम्ही ह्यातल्या कुठल्या करत असाल तर कमिशन कोणती ऍक्शन घेईल हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
अर्थात आपण कोणत्याही प्रकारचे अनफेअर प्रॅक्टिसेस यामध्ये करणं अपेक्षित नाही. अदरवाईज आपल्याला पुढच्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी डिबार केलं जाऊ शकतं. लास्ट डेट, सगळ्यात महत्त्वाचं लास्ट डेट काय आहे, 24 फेब्रुवारी आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर ती तुम्ही प्लीज नोंद घ्या. 24 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे. आपल्याला जर कमिशनची कॉरेस्पॉन्डन्स करायचा असेल तर तो कसा करायचा, तर हेल्प डेस्क नंबर आहे, मगाशी त्याचा ईमेल आयडी पण आपण नमूद करून घेतला होता. त्याच्यावरती तुम्ही करस्पॉन्डन्स करू शकता. कमिशनशी पत्रव्यवहार करता येतो. पत्रव्यवहार करताना कमिशनशी आपल्याला त्यामध्ये काय नमूद करणं आवश्यक आहे, आपलं नाव, परीक्षा वर्ष, URN, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर असेल तर नाव, पोस्टल ॲड्रेस आणि ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. तुम्ही जो ईमेल आयडी वापरत आहात, तुम्ही जो मोबाईल नंबर वापरत आहात, तर तो कायम चालू राहील याची काळजी घ्या. तो सातत्याने बदलणार असेल तर प्लीज तो ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू नका. तुमच्या घरातला एखादा ईमेल आयडी, जो मोबाईल नंबर असेल, जो परमनंट राहणार आहे, तोच तुम्ही याच्यामध्ये टाका. तुम्ही जर सारखे ईमेल आयडी, मोबाईल नंबर बदलत गेला तर कम्युनिकेशन जे तुम्हाला येणं अपेक्षित आहे ती योग्य वेळेमध्ये आपल्याला पोहोचणार नाही. हा रिझर्वेशनचा क्लॉज त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, तो नेहमीचाच आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये थोडासा गोंधळ होतो. इलिजिबिलिटी फॉर अवेलिंग रिझर्वेशन. आपल्याला जर रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल तर आपली इलिजिबिलिटी काय असायला पाहिजे ही याच्यामध्ये सांगितलेली आहे. मी थोडक्यात तुम्हाला त्याचा तपशील सांगतो. जर कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरीतला असेल, ओबीसी कॅटेगरीतला, तर ओबीसी कॅटेगरीतल्या कॅन्डिडेटला त्याचं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागतं. त्याच्यावरती फॉर्म नंबर 9 असं लिहिलेलं असतं, फॉर्म नंबर 9. A form of certificate to be produced by candidate belonging to the other backward classes for the employment under government of India असं त्याच्यामध्ये सुरुवातीला लिहिलेलं असतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी कॅन्डिडेटला आर्थिक वर्ष 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यू करावं लागणार आहे. ते सर्टिफिकेट कुठल्या तारखेनंतर इश्यू केलेलं असावं, तर 1 एप्रिल 2025 नंतर ते इश्यू केलेलं असावं. म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 24 फेब्रुवारी 2026, मी तारीख इथं पुन्हा नमूद करतो, 1 एप्रिल 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 या दरम्यानची कोणतीही तारीख आपल्याला आपल्या सर्टिफिकेटवरती चालणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं सर्टिफिकेट या दरम्यान इश्यू झालेलं असावं ओबीसी कॅन्डिडेटसाठी. अर्थात तुम्ही 24 तारखेची वाट बघू नका. 6 तारीख आहे, संध्याकाळी 6 पर्यंत खूप लोड असू शकतो सिस्टमवरती, क्रॅश होऊ शकते, डिले होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या आधीच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती मात्र ही डेट असायला पाहिजे. आणि तीच गोष्ट EWS साठी पण लागू होते. EWS ला मात्र 2024-25 या फायनान्शियल इयर मधलं सर्टिफिकेट आहे. डेट क्लॉज हाच आहे. तुमचं EWS सर्टिफिकेट सुद्धा 1 एप्रिल 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यानच असायला पाहिजे. या ठिकाणी आवर्जून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जर कॅन्डिडेट ओबीसी किंवा EWS कॅटेगरीतून अप्लाय करत असेल तर तुम्हाला दरवर्षी हे सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. त्यामुळे सर्व ॲस्पायरंटनी काय करायला पाहिजे, 1 एप्रिल ही तारीख ओलांडली की तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करा, जर EWS आणि ओबीसी असेल तर. आणि मग तुम्हाला ते सर्टिफिकेट इश्यू होईल. तुम्ही अगदी जूनमध्ये अप्लाय करू शकता, जुलैमध्ये करू शकता, अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्ये अप्लाय करून थांबू नका. वेगवेगळ्या कारणांमुळे त्याला डिले होतं, इलेक्शन्स असतात, अधिकारी उपलब्ध नसतात, खूप वेळ लागू शकतो. साधारणतः जूनमध्ये वगैरे तुम्ही अप्लाय करायचं, तुम्हाला 2-3 महिन्यांनी मिळालं तरी ते चालणार आहे, कारण त्याच्यावरची डेट ही व्हॅलिड असणार आहे. आता या वर्षीसाठी ती डेट काय आहे, 1 एप्रिल 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 साठी. 2027 जे नोटिफिकेशन असेल त्याच्यासाठीची डेट कोणती असेल, तर 1 एप्रिल 2026 ते तो फेब्रुवारी महिन्यातली जी तारीख असेल शेवटची, तेवढ्या वेळेपर्यंत आपल्याला ते सबमिट करता येणार आहे. त्यामुळं दरवर्षी तुम्ही सर्टिफिकेट काढायला पाहिजे, कारण हे इयर बदलतं. पुढच्या वर्षी ओबीसी कॅन्डिडेट जेव्हा अप्लाय करायला जाईल त्यावेळेला फायनान्शियल इयर काय असेल, 23-24, 24-25 आणि 25 ते 26, आणि इथे पण 25 ते 26 असा तो बदल झालेला असेल पुढच्या वर्षीसाठी, 27 साठी. हे तुम्हाला क्लिअर हवं म्हणून मी याच्यामध्ये नमूद करतोय. सो ओबीसी कॅन्डिडेटसाठी फॉर्म नंबर 9 हे तुम्हाला इश्यू करायचं, फॉर्म नंबर 9 फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट हवं आहे. आणि EWS कॅन्डिडेटसाठी अशा प्रकारचं हवं आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं नमूद केलेलं असतं, आणि त्याच्यामधले जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते 3 वर्षांसाठी व्हॅलिड असतं. ते तुम्ही MPSC किंवा इतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा राज्य सरकारच्या परीक्षांसाठी वापरू शकता. मात्र UPSC साठी तुम्हाला फॉर्म नंबर 9च लागेल आणि त्या फॉर्मॅटमध्ये ते लागेल. EWS सर्टिफिकेट जे UPSC साठी लागणार आहे ते इन्कम अँड ऍसेट सर्टिफिकेट आहे, इन्कम अँड ऍसेट. मात्र स्टेटचं जे सर्टिफिकेट आहे ते फक्त इन्कम सर्टिफिकेट आहे. त्यामुळे तुम्हाला 2 EWS काढावे लागणार आहेत, एक स्टेटसाठी एक सेंटरसाठी. आणि ओबीसी सर्टिफिकेट पण 2 आहेत, एक स्टेटचं आणि दुसरं सेंटरचं. UPSC साठी मात्र आपल्याला सेंटरचे दोन्ही फॉर्मॅट वापरावे
लागणार आहेत. त्याच्या तारखेबद्दल हा तपशील तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. SC ST कॅन्डिडेटसाठी मात्र तारखेचा कुठलाही त्याच्यामध्ये क्लॉज नाही, कारण ते सर्टिफिकेट दरवर्षी काढावे लागत नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. नॉन क्रिमिनल स्टेटस बदलू शकतं, म्हणून दरवर्षी आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नवीन काढावं लागतं. तो भाग त्याच्यामधला आहे. चेंज ऑफ कॅटेगरी कुठल्याही परिस्थितीमध्ये अलाव केली जाणार नाही, तर हा तपशील याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे कॅटेगरी निवडताना खूप काळजीपूर्वक तुम्ही कॅटेगरी निवडायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. कॅन्डिडेटला आपलं ऍप्लिकेशन विड्रॉ करता येणार नाही. तर हा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा तपशील आहे. आणि पुढे मग ते आपली प्लॅन ऑफ एक्झामिनेशन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्याविषयी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सूचना UPSCने आपल्याला याच्यामध्ये आवर्जून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना प्लीज ह्या सगळ्या सूचना तुम्ही आवर्जून वाचा. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याची मी पुन्हा एकदा इथे यादी करतो. आपल्याला जे फॉर्म भरायचा आहे तो 4 मॉड्यूल्समध्ये भरायचा आहे. 4 मॉड्यूल्स त्याच्यामध्ये आहेत. एक आपलं युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर असेल, दुसरं कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म असेल, शेवटचं मॉड्यूल त्याच्यातलं जे असणार आहे ते एक्झामिनेशन स्पेसिफिक मॉड्यूल आहे. प्रत्येक एक्झामला मात्र तुम्हाला 4था मॉड्यूलच भरावं लागेल. पहिले 3 मॉड्यूल त्याच्यामध्ये कायमस्वरूपी असणार आहेत. फेस ऑथेंटिकेशन त्याच्यामध्ये होणार आहे, तर तो एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. फेस ऑथेंटिकेशन. सिग्नेचर तुम्हाला 3 सिग्नेचर्स करायचे आहेत व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकमध्ये. तोच त्याच्यामध्ये फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. सर्टिफिकेटच्या ड्यू डेट्स मी तुम्हाला सांगितल्यात. 1 एप्रिल 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 या दरम्यानचं आपलं सर्टिफिकेट असायला पाहिजे. हा मुद्दा OBC आणि EWS साठी लागू होतो. बाकीच्या कॅटेगरीला डेट लॉसचा फारसा एवढा विषय येत नाही. 5वा मुद्दा जो आहे, डेट ऑफ बर्थ भरताना प्लीज काळजी घ्या, ती चुकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. URN मध्ये आपल्याला बदल करता येणार आहे. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फक्त तो वन्स इन अ लाईफ टाईम आहे. वन्स इन ए लाईफ टाईम तुम्हाला एकदाच तो बदल करता येणार आहे. त्यामुळं तीही वेळ तुमच्यावरती येऊ नये यासाठी तो तपशील तुम्ही काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला विचारा आणि मगच तुम्ही तुमचं URN प्रोफाईल हे फायनली सबमिट करा. तर तो त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा त्याच्यातला, ऍप्लिकेशन फॉर्म करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी आहे. 24 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर ह्या गोष्टींची आपण याच्यामध्ये खबरदारी घ्यायला पाहिजे. 4 मॉड्यूल्समध्ये फॉर्म भरायचा आहे. तुम्ही आधी जर OTR तुमचा क्रिएट केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जसं लॉग इन करत जाल तसे तुम्हाला त्याच्यामध्ये तो बदल झालेला दिसून येईल. एक कॉमन शंका, कॉमन क्वेरी महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना आहे. आपलं मॅट्रिक्युलेशनचं नाव हे आडनावाने, आपलं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवरचं नाव हे आडनावाने सुरू होतं. आडनाव, पहिलं नाव आणि वडिलांचं नाव. आधारमध्ये हे जर वेगळं असेल, तुमचं पहिलं नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम असेल, तर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट व्हायला सध्या अडचणी येत आहेत. त्याच्यासाठी काय करता येईल कमिशनशी पत्रव्यवहार करून किंवा त्यांच्याशी संपर्क करून ह्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदीच काही पर्याय नाही निघाल, तुम्ही आधारमध्ये तुमचं नाव बदलू शकता. आणि तसंही नाही बदललं आणि तुम्ही जर तसाच फॉर्म तुमचा सबमिट झाला तर तशीही काळजी करू नका. तुम्हाला नंतर कमिशनला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागेल की दोन्ही व्यक्ती सेमच आहेत, फक्त नावांचा क्रम हा बदललेला आहे. बरेच विद्यार्थी जेव्हा अशा प्रकारचे ऍप्लिकेशन करतील त्यावेळेस कमिशनच्याही बाब ही लक्षात येईल की अशा प्रकारची डिस्क्रिपन्सी आहे. तुमच्या नावाचा सिक्वेन्स फक्त बदलतो, तुमचं नाव बदलत नाही. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने नाव लिहिण्याची पद्धत आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही समस्या येणारच आहे, कारण आधारवरती नाव हे वेगळं असू शकेल. वेगळं म्हणजे त्याचा क्रम वेगळा असणार आहे. नाव तेच असणार आहे, फक्त क्रम वेगळा असणार आहे. तर त्याच्यावरती काय उपाय करता येईल हे आपण शोधणारच आहोत. पण तुम्ही तत्पूर्वी हा तपशील लक्षात ठेवा. नोटिफिकेशन मधल्या सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि मगच आपला तुम्ही फॉर्म भरा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता, किंवा तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये तुमची क्वेरी टाईप करा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर ह्या सगळ्या सूचना आहेत ऍप्लिकेशन फॉर्मच्या बाबतीमधल्या. काय अडचण असेल तर आपण निश्चितच भेटून त्या सगळ्या सूचनांचं निराकरण करूया. धन्यवाद.